हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये। तर आज आपण अस्तरच्या ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची, अस्तरचा ब्लाऊज कसं एकदम छान पद्धतीने शिवायचं ते बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मी ना स्लीव्ज घेतलेली आहे, त्याच्यावर मी स्लीव्जला असं पलटवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्या कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। मी कशी मारत आहे ते तुम्ही बघा। एकदम असं अर्धा इंचावर मी कडेकडेने शिलाई मारून घेत आहे। तर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते मी कटिंग करून घेत आहे। त्यानंतर याला पलटवून आपल्याला एक कवर शिलाई मारायची आहे। एकदम पेनचं मार्जिन इतकं आपल्याला ठेवायचं आहे कवर शिलाईची शिलाई। तर वरच्या साईडने पण त्याच प्रकारे आपल्याला लावायची आहे शिलाई। तर बघा, मी या पद्धतीने शिलाई मारलेली आहे। तुम्ही बघू शकता वरच्या साईडने एकदम छान फिनिशिंगमध्ये आपली शिलाई आलेली। तर याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही स्लीव्सची शिलाई मारायची आहे। वर अस्तरला अटॅच करायचं आहे ब्लाऊज पीसावरती। तर मी जसं मारलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा, मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे, ही जॉईंट आहे। तर याला मी कट करून घेत आहे। बघा, मी ब्लाऊज पीसला असं पलटवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी अस्तरलाच त्याच्यावर ठेवून पलटवून घेतलेलं आहे, जेणेकरून काय होईल की आपली दोन्ही क्रॉस पट्टी तयार होईल। आता कटोरी पार्ट पण घेतलेले आहे, त्यांना पण मी असंच पलटवून घेतले। त्यानंतर साईड पार्टला पण त्याच पद्धतीने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला साईड पार्टची अशी शिलाई मारून घ्यायची आहे। कडेकडेने जे अस्तर आहे मेन आपण कट केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला कडेकडेने शिलाई मारायची आहे। तर बघा, मी या पद्धतीने साईड पार्टला शिलाई मारली। त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टलाही याच पद्धतीने शिलाई मारायची आहे। तर बघू शकता, मी परत सांगत आहे, याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे एकदम कडेकडेने। जास्त म्हणजे असं क्रीस वगैरे येणार नाही। तर तुम्ही असं हाताने प्रेस करत जा आणि ह्याला शिलाई मारत जा, जेणेकरून काय होईल की आपल्या ब्लाऊजची पण फिनिशिंग एकदम छान पद्धतीने येईल आणि एकदम छान पद्धतीने आपला ब्लाऊज शिवून तयार होईल। तर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर मी या पद्धतीने कटिंग केलेली आहे एक्स्ट्रा फॅब्रिकची। आता दुसऱ्या पार्टलाही याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कटोरीलाही आधीच मी पलटवून ठेवलेले होते हे सगळे पार्ट। तर आपल्याला कटोरीलाही शिलाई मारायची आहे। जे आपलं अस्तरचं फॅब्रिक आहे ते आपल्या ब्लाऊज पीसाला एकदम छान पद्धतीने असं अटॅच करून घ्यायचं आहे। बघायचं आहे की आपलं कुठं तरी क्रीस वगैरे किंवा घोळ वगैरे किंवा फुगा वगैरे तर पडत नाही आहे। या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्याही कटोरीला घेऊन घ्यायचं आहे आणि ह्यालाही त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम असं प्रेस करत जायचं आहे हाताने आणि त्यानंतर आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची। बघा, मी या पद्धतीने शिलाई मारलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दोन वेळेस दाखवत आहे, एवढं जास्त क्लिअरली कोणी समजून दाखवत नाही व्हिडिओमध्ये। तर बघा, मी सगळे पार्टचे जे एक्स्ट्राचे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतले। त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे। क्रॉस पट्टीलाही मी आधीच पलटवून घेतलेलं होतं, जेणेकरून काय होतं की आपलं म्हणजे एकाच साईडची क्रॉस पट्टी तयार होणार नाही। पलटवायचं अर्थ हे आहे की आपली दोन्ही साईडची क्रॉस पट्टी तयार होईल। त्यानंतर मी बॅक पार्ट घेतलेला आहे, तर मी खालच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे। आपल्याला सरळ
जो सरळ भाग आहे आपला ब्लाऊज पीसचा त्याच्यावर ठेवायचा आहे अस्तरला आणि खालच्या साईडने शिलाई मारायची आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने पण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी शिलाई मारून घेतलेली. त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे हे गळ्याच्या आतलं त्याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी ह्या पद्धतीने कटिंग केली. आता मला असं वाटतं आहे की गळा थोडा राऊंडमध्ये शिलाई आलेली नाही. त्यानंतर मी वरतून एकदा अजून याला शिलाई मारून घेत आहे, जेणेकरून काय होईल की माझा गळा एकदम छान पद्धतीने राऊंडमध्ये गोल तयार होईल. त्यानंतर मी असं नॉच लावून घेत आहे पूर्ण गळ्याला, जेणेकरून काय होईल की फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होईल. आता मी ह्याला पलटवून घेत आहे हाताने, आतमध्ये हात टाकून काढून घेतलेलं आहे मी हे फॅब्रिक आतलं. आता त्यानंतर आपल्याला जे कमरेचा भाग आहे साईडचं खालचं ते आपल्याला जी कमरपट्टी असते ना तिकडनं आपल्याला ह्याला पलटावून घ्यायचे, कारण की मला ना ह्याला लेस लावायची आहे. यामुळे मी ह्याला पट्टी लावत नाही आहे, असंच पलटवून घेत आहे आणि कवर शिलाई मारून घेत आहे. तर आपल्याला गळ्याला पण एकदम कडेकडेने कवर शिलाई मारून घ्यायची आहे. याच्याने फिनिशिंगमध्ये आपला गळा म्हणजे बाहेर पलटून जाईल. तर मी ह्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, असं हाताने प्रेस करत करत जायचं आहे आणि साईडने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता मी कसं हाताने प्रेस करत करत जात आहे आणि शिलाई मारत आहे. तुम्ही बघू शकता, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. तुम्ही बघा नक्की आणि ट्राय करा मी कसं शिलाई करत असते ब्लाऊजची. तर बघा, मला असं वाटतं आहे की एका साईडनं असं आपला फुगा आलेला आहे. तर मी याची शिलाई काढून घेत आहे. आता बघा मी वरच्या साईडने असं हाताने प्रेस करत जात आहे आणि ह्याला पण शिलाई मारून घेत आहे. तर बघा आता मी जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कटिंग करून घेतलं. त्यानंतर मला इकडच्या साईडने पण थोडंसं वाटतं आहे की फुगा येत आहे, म्हणून मी याला वरच्या साईडने मी शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट कसं मारायचं आहे ते बघू शकता तुम्ही. मी कसं असं थोडंसं आतमध्ये बोट टाकून असं एकदम असं नखानेही करत आहे प्रेस. त्यानंतर मी ह्याला शिलाई मारून, जेणेकरून काय होईल की आपला फुगा येणार नाही आणि एकदम छान पद्धतीने असं एकदम प्लेन येईल तिकडनं आपलं टक्स पॉईंट. तर बघा ह्याला पण मी त्याच पद्धतीने शिलाई मारलेली आहे टक्स पॉईंटला. त्यानंतर आपल्याला चेक करायचं हे बरोबर आले, हे बघू शकता तुम्ही एकदम बरोबर आपलं आलेलं. त्यानंतर आपल्याला साईड पार्ट ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर कटोरी ठेवायची आहे. एक कटोरीला आपल्याला गळ्याच्या साईडने लावायची आहे. तर मी या पद्धतीने अर्धा इंचावर शिलाई मारून घेत आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसऱ्या पार्टला पण घ्यायचं आहे, त्याला आपल्याला खालच्या साईडने ठेवायचं आहे आणि याला खालच्या साईडने जॉईंट करायची आहे कटोरीला. तर बघा मी या पद्धतीने जॉईंट केलेली आहे. आता याला काय करायचं आहे, आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे की टक्स पॉईंट कसं लावायचं आहे ते तुम्ही बघू शकता. जे आपलं हे मेन जे कोणे होते त्यांना आपल्याला एकमेकावर ठेवून असं टक्स आडवं करावून शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर का टक्स पॉईंट देता येत नसेल तर तुम्ही खालच्या साईडने 1.5 इंच घ्यायचं आहे रुंदीला आणि लांबीमध्ये 2.5 इंच आणि याला टक्स पॉईंटला शिलाई मारून घ्यायची. माझा हात बसलेला आहे म्हणून मी अंदाजाने मारून घेते. त्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. छोटं मोठं तर होत नाही आपला पार्ट. तर या दोन्ही क्रॉसपट्टीला असं ठेवायचं आहे समोरासमोर आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला डबल शिलाई मारायची आहे. आता दुसरीही क्रॉसपट्टीला आपल्याला असं ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आता याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मी कशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे. तर तुम्ही पण याच पद्धतीने हाताने नखाने प्रेस करत करत जायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून काय होईल की आपलं काही घोळ वगैरे काहीच क्रीस वगैरे येणार नाही आणि फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपलं ते गळ्याची पट्टी होती ना आतमधून निघालेली, त्याला आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि एक बटन पट्टीसाठी आपल्याला जी डावी साईड असते ना त्या साईडला आपल्याला बटन पट्टी लावायची आहे. बटन पट्टी नाही, जो काज असतो ना आपला ती पट्टी लावायची आहे. तर आपलं जी डावी साईड असते तिथं आपली काचपट्टी येते. तर मी याला असं या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे. आता आपल्याला जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कटिंग करून, आता आपल्याला आतमधून पण एक शिलाई मारून घ्यायची आहे.
आता आपल्याला दुसरी ही पट्टी जी बटन पट्टी असते ती पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा मी ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवून आपल्याला याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर मी या पद्धतीने अटॅच करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आता याला हे अटॅच झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला जे उलटी साईड आहे त्याच्यावर आपल्याला उलटं ठेवायचं आहे पट्टीला आणि ह्या पद्धतीने आपल्याला याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि याला ह्या पद्धतीने आपल्याला पलटवून एक शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम बरोबर आपल्याला ठेवायची आहे ही पट्टी आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी या पद्धतीने याला शिलाई मारून घेत आहे. एकदम कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल की आपला ब्लाऊज एकदम छान दिसेल आणि पट्टी पण आतमध्ये जाईल. या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची. त्यानंतर आपल्याला आतून पण एक शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ते आपल्याला कटिंग करून घे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपला गळा छोटा मोठा तर होत नाही, तर मोठा होत असेल तर आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे राऊंडमध्ये. तर मी या पद्धतीने कटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या साईड पण थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याला आणि आपल्याला ह्याला पायपिंग लावायची आहे. तर मी 1 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे आणि याला ह्या पद्धतीने डबल करून शिलाई मारून घेत आहे. त्यानंतर आपल्याला ह्याला नॉच लावायची आहे गळ्याच्या साईडने, जेणेकरून काय होईल की आपला जी पायपिंग आहे ती आपली एकदम इझीमध्ये पलटवून जाईल. तर या पद्धतीने आपल्याला आपली पायपिंग पलटवून घ्यायची आणि हे जे निघत आहे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक ते आपण बटन वगैरे लावू तेव्हा आतमध्ये जाईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला दुसरी ही पायपिंग लावून घ्यायची आहे आणि याला नॉच लावून घ्यायचं आणि याला पण पलटवून घ्यायचं आहे आतमध्ये ठेवून. आणि जे आपलं गोल गोल निघत आहे वरच्या साईडने फुगेरी भाग, त्याच्यामधून जी शिलाई म्हणजे कोणं निघत असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मारायची असते. त्याने काय होईल की आपलं जे पायपिंग आहे जे ती एकदम छान पद्धतीने गोल आकारमध्ये तयार होईल. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पार्ट असं ठेवायचे आहे आणि शोल्डर ठेवून असं शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारत आहे मी आणि दुसऱ्याही शोल्डरला याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बरोबर ठेवायचं आहे, मधोमध चेक करायचं आहे आपल्या काही छोटं मोठं पार्ट वगैरे तर निघत नाही. तर आता आपल्याला स्लीव्ज घ्यायची आहे आणि याचं सेंटर काढून आपल्याला याला थोडंसं असं नॉच लावून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला बाहेर स्लीव्ज जोडण्यात काहीच अडचणी येणार नाही आणि आपले स्लीव्ज पण एकदम छान पद्धतीने लागलेली जाईल आणि छोटं मोठं काहीच पार्ट होणार नाही मागे पुढे. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे, स्लीव्स कशी जोडत आहे मी. जे आपला खोल भाग आहे ते पुढच्या साईडला ठेवायचं आहे आणि हे शोल्डरचं सेंटर मिळवून आपल्याला बाही जोडायची आहे. मी याच पद्धतीने बाही जोडत पडत नाही आणि एकदम छान पद्धतीने आपली स्लीव्ज लागून जाते. तर याच पद्धतीने आपल्याला लावायची आहे स्लीव्ज. आता याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघू शकता मी कशा पद्धतीने मारत आहे आणि खालच्या साईडने आपल्याला चेक करत जायचं आहे. जेव्हा आपण बाही जोडताना आपल्याला चेक करत जायचं आहे की आपल्या शिलाईमध्ये काही कापड वगैरे तर येत नाही आणि जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर माझं हे एक्स्ट्राचं निघालेलं आहे तर मी याला कटिंग करून घेतले. त्यानंतर आपल्याला एक कवर शिलाई मारायची आहे. तर आपल्याला सरळ भाग ठेवायचा आहे ब्लाऊजचं आणि त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जे आर्मोलचं हे सेंटर आहे त्याला एकावर एक ठेवून शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून काय होईल की मागं पुढं होणार नाही आपला मुंडा आणि एकदम छान पद्धतीने आपली शिलाई मारून जाईल. त्यानंतर आपल्याला याला उलटं करायचं आहे आणि याच्यावरून कवर शिलाई मारायची. माझ्याकडे इंटरलॉकची मशीन नाही आहे म्हणून मी याच पद्धतीने मारत असते शिलाई. तर मी या पद्धतीने शिलाई मारत आहे. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण ऑलवर सेट करा, जेणेकरून काय होईल की माझे जे पण व्हिडिओ येतील ते तुमच्याकडे
सगळ्यात पहिले पोहोचेल. आणि तुम्हाला जर का कटोरी ब्लाऊजची कटिंग जर का शिकायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याच व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा, तिथं मी दिलेलं आहे लिंक कटोरी ब्लाऊज कटिंगचं, पेपर कटिंगचं. तर तुम्ही तिकडनं बघू शकता आणि शिकू शकता की मी कसं काय कटोरी ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. जे बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त पडणार आहे हा व्हिडिओ. तर तुम्ही लिंक वगैरे नक्की चेक करा, मी इथं टाकलेली आहे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगची. तर तिथं जाऊन नक्की विजिट करा आणि हा व्हिडिओ नक्की पूर्ण वॉच करा. एकदम छान पद्धत आहे माझी. ज्यांना कटोरी ब्लाऊज वगैरे काहीच येत नाही त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर तुम्ही तिकडनं जाऊन शिकू शकता. एकदम छान पद्धत आहे माझी शिकवण्याची आणि कटोरी ब्लाऊज कटिंगची आणि कटोरी ब्लाऊज स्टिचिंगची. तर मी जे पेपर कटिंग केलेली होती ना, त्याच पद्धतीने मी ह्या ब्लाऊजला कटिंग केलेलं आहे. तर बघा, मी फिटिंगची पण लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर जे नवीन असाल माझ्या चॅनलवर त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. तर तुम्हाला पायदान वगैरे काही रियूज वगैरे आयडिया वगैरे काही शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर या आणि नक्की बघून शिका. एकदम छान छान नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते मी. तर साडीने आपल्याला पायदान कसं बनवायचं आहे ते पण मी शिकवलेलं आहे. माझ्या चॅनलवर पडलेली आहे व्हिडिओ, 2-3 व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही तिथं जाऊन शिकू शकता. बघा, मी या पद्धतीने फिटिंग लावलेली होती, त्याच्यावर मी शिलाई मारून घेतलेली आहे. 32 साईजचा आहे हा ब्लाऊज. तर बघू शकता मी या पद्धतीने आपला ब्लाऊज संपूर्ण रेडी झालेला आहे. तर जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा, फुल वॉच वगैरे नक्की करा. बघा, झालेला आहे आपला किती फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला पलटवून दाखवत आहे कसं शिवलेलं आहे मी ब्लाऊज. बघा किती मस्त आपलं कटोरीचं पफ वगैरे पण आलेलं आहे. एकदम छान पद्धतीने मी शिवलेलं आहे. तर तुम्ही पण शिका आणि पैसे कमवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.